मित्रो नमस्कार. आज आपण रिलेशनवर काही प्रॉब्लेम पाहत आहोत. एक सेट दिलाय तुम्हाला. इट कंटेन 1 2 3 4 5 6 हे 6 एलिमेंट आहेत आणि एक रिलेशन दिलंय ऑर्डर पेअर एक्स वाय सच दॅट वाय इज डिव्हिजिबल बाय एक्स म्हणजे एक्स ने वाय ला भाग जातो. तर हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह आहे का हे मला चेक करायचंय. ओके, पण हे सगळे रिलेशनचे प्रकार आहेत हे कुठले आहेत? बायनरी ऑपरेशन मधले आहेत. हे हा एसीच मल्टिप्लाय व्हायला लागलाय. हे जे रिलेशन आहे आणि ऑर्डर पेअर ए बी हा ए आणि बी दोन्ही ए सेट मधले आहेत. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. मग पहिली स्टेप असेल आपली की तुम्हाला दिलेला सेट कुठला आहे तो नीट समजून घ्या. इथे या ठिकाणी तुम्हाला हा सेट दिलाय 1 2 3 4 5 6 आणि दिलेलं रिलेशन कुठले? रिलेशन आहे त्यामधले एलिमेंट हे एक्स कॉमा वाय असे आहेत की वाय इज डिव्हिजिबल बाय एक्स. एक्स ने वाय ला भाग जातोय. आता प्रयत्न करा की हा रिलेशन मध्ये कुठले कुठले एलिमेंट आहेत? 1 ला 1 ला भाग जातो. 1 ना सर्वांनाच भाग जातो. 1 इज डिव्हिजिबल बाय एव्हरी इंटिजर. 1 2 1 3 1 4 1 5 1 6 बरोबर आहे. आता पहा 2 न कोणाला भाग जातो? 2 न स्वतःला जातो. 2 इज डिव्हिजिबल बाय 2. 2 न 4 ला जातो. 2 न 6 ला जातो. ओके, तसंच 3 न स्वतःला भाग जातो. त्यानंतर 3 न यामध्ये असलेले एलिमेंट चेक करायचे. 3 न 6 ला जातो. 3 न 9 ला जातो. पण 9 आहे का यात? नाही. मग अशा एलिमेंटला कशाला करायचं नाही. त्यानंतर येतो 4 हा स्वतःशी डिव्हिजिबल आहे. 4 न पुन्हा इकडे 8 ला जातो. पण 8 एलिमेंट नाहीये, सोडून द्या. 5 न 5 ला भाग जातो. 6 न 6 ला भाग जातो. ठीक आहे, म्हणजे एवढे एलिमेंट या रिलेशन मध्ये मला मिळाले. याला लक्षात पहिल्यांदा सेट लिहून घ्या, त्यानंतर रिलेशन आणि जमलेत जर फायनाईट सेट असेल तर तुम्हाला त्यातले रिलेशन मधले एलिमेंट लिहिता येतील जसे की मी आता आपण लिहिलेले आहेत. ठीक आहे, मग आता एक एक चेक करू आपण की रिलेशन पहिलं आहे ते आहे रिफ्लेक्सिव्ह. रिफ्लेक्सिव्ह साठी काय कंडिशन आहे माहिती आहे? रिफ्लेक्सिव्ह साठी ए बिलॉंग्स टू आर पाहिजे. म्हणजे ए हा त्या ए सेट मधला आहे आणि या ए सेट मधले प्रत्येक एलिमेंट हे स्वतःशीच रिलेटेड असले पाहिजे. ए आणि दुसरा एलिमेंट एच पाहिजे. सगळेच्या सगळे एलिमेंट म्हणतोय मी, लक्षात राहील. आता या आपल्या ए मध्ये 6 एलिमेंट, मग 6च्या 6 एलिमेंट स्वतःशी रिलेटेड आहेत का? 1 1 आहे, 2 2 आहे, 3 3 आहे, 4 4 आहे, 5 5 आहे, 6 6 आहे. म्हणजे रिफ्लेक्सिव्हची कंडिशन होती की ए बीज बिलॉंग्स टू दॅट रिलेशन. या रिलेशन मध्ये सगळेच्या सगळे एलिमेंट जे ए मधले ते स्वतःशी रिलेटेड आहे. याचा अर्थ काय होतोय की दिलेलं रिलेशन आर इज रिफ्लेक्सिव्ह. हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे. यानंतर दुसरा जो टाईप आहे आपला तो आहे सिमेट्रिक. मग हा दिलेला रिलेशन सिमेट्रिक आहे का हे जर मला चेक करायचं असेल तर मला काय चेक करावं लागेल की एक एलिमेंट त्या रिलेशन मधला घ्यायचा कुठलाही आणि चेक करायचं की याच्या उलट ए कॉमा बीच्या उलट काय बी कॉमा ए हा एलिमेंट त्या रिलेशन मध्ये आहे का हा पाहिजे सध्या आणि हा चेक करायचा. जर असा एलिमेंट त्याच्या उलटचा नसेल तर एक जरी एलिमेंट तरी ते रिलेशन सिमेट्रिक होत नाही. मग इथे चेक करा आता. आणि यासाठी मला कुठलाही एक एलिमेंट जरी मला मिळाला तरी बस, सगळेच्या सगळे एलिमेंट मग पुन्हा चेक करायची आवश्यकता नाही. ते डोक्यातून काढा. किमान एक सापडले की सफिशियंट आहे. ठीक आहे.
1 चा उलट आहे 1 1 आहे यात. 1 2 च्या उलट काय 2 1. 2 1 कुठे दिसतो का पहा बरं. 2 1 यात नाहीच आहे. बस मग पुन्हा चेक करायची गरज नाही मला. 1 2 च्या उलट ए बी च्या उलट बी ए हा एलिमेंट त्या रिलेशन मध्ये आहे का नाही पाहायचं आहे. 1 2 2 1 नाही. मग लिहिताना कसं लिहायचं इथं की 2 1 इज नॉट एलिमेंट ऑफ दॅट रिलेशन. आणि याचा अर्थ काय होतो एक जर एलिमेंट असा मिळाला तर आर इज नॉट सिमेट्रिक. राईट. सगळ्याच्या एलिमेंटची उलट एलिमेंट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरी जी केस आहे ती आहे ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह मध्ये थोडासा घोळ होतो तुमचा. ट्रान्झिटिव्ह मध्ये काय कंडिशन दिली आपल्याला की ऑलरेडी हे दोन एलिमेंट त्या रिलेशन मध्ये पाहिजेत. हा एलिमेंट ए कॉमा बी आणि दुसरा कुठला असतो याचा जो कोडोमेन आहे याचा डोमेन असला पाहिजे बी कॉमा सी. राईट. आणि हाही त्या रिलेशन मध्ये पाहिजे. म्हणजे तुम्हाला ट्रान्झिटिव्ह चेक करत असताना दोन एलिमेंट ऑलरेडी आपल्या रिलेशन मध्ये पाहिजेत. आणि मग चेक कोणाला करायचंय की मग ए हा सी सी रिलेटेड आहे का. हा त्या रिलेशन मध्ये हा एलिमेंट असेल तरच ट्रान्झिटिव्ह. ओके. पण बरेचदा असं होतंय अतिशय महत्वाचा पॉईंट सांगायला मी की बरेचदा फक्त एकच एलिमेंट असेल तुमचा ए कॉमा बी पण बी कॉमा सी नाही आहे आणि आपण मग शोधायला लागतो तिसऱ्या एलिमेंटला. आलं का लक्षात. मग अशी जेव्हा केस असते त्यावेळेस हे रिलेशन ऑलरेडी ट्रान्झिटिव्ह असतं. आलं लक्षात. मी जर एक रिलेशन दिलं 1 1 2 3 आणि 4 5. आता तुम्ही पाहाल की पहिला एलिमेंट ए कॉमा बी आर मध्ये आहे. मग दुसरा एलिमेंट बी कॉमा सी पाहिजे म्हणजे 1 कॉमा काहीतरी पाहिजे. आहे का इथं नाहीच आहे. म्हणजे लागली ट्रान्झिटिव्ह नाही म्हणून मोकळं व्हायचं नाही. राईट. या दोन्ही कंडिशन असेल तरच तिसरा आहे का नाही चेक करायचं. नाहीतर तो ट्रान्झिटिव्ह असतोच. राईट. आता 2 3 नंतर तुम्ही शोधायला लागला ट्रान्झिटिव्ह साठी 3 एखादा एलिमेंट कुठे आहे का पण इथे दिलंच नाही तुम्हाला. काही आवश्यकता नाही. मग त्याचा विचार करायचा नाही. 4 5 नंतर 5 आहे का नाही. म्हणजे तुम्हाला ट्रान्झिटिव्ह साठी 2 केसेस पाहिजे आणि 2 केसेस जर दिल्या नाही फक्त सिंगल टर्म असतील तर हे रिलेशन ट्रान्झिटिव्ह आहे असं म्हणायचं. आलं लक्षात. हा पॉइंट क्लिअर करा. मग आता या ठिकाणी शोधायला लागा की 1 1 आणि हा 1 2 आहे. तर 1 2 इथं आहे का तो स्वतःच आहे. राईट. आता हे सगळे टर्म चेक करत बसण्यापेक्षा काही केसेस घ्यायच्या. हा 1 4 शी रिलेटेड आहे. पुन्हा 4 कोणाशी रिलेटेड आहे इथं आहे 4 4 शी रिलेटेड आहे. मग 1 हा 4 शी रिलेटेड असला पाहिजे. 1 4 आहे का आहे. हा स्वतःच आहे. राईट. त्यानंतर 1 5 आणि हा 5 1 आहे म्हणजे 1 5 आहे का तो आहेच आहे. 2 2 आणि 2 4 2 हा 4 शी रिलेटेड आहे का हा स्वतः एलिमेंट आहे. 2 6 आणि 6 6 आहे तर 2 हा 6 शी रिलेटेड पाहिजे. ए हा बी हा सी सी रिलेटेड असेल तर 2 हा 6 शी असला पाहिजे. 2 6 आहे का नाही आहे. म्हणजे सगळेच एलिमेंट दिसालेत. पण यात 4 4 आता पुढे 4 कुठे आहे का नाही ना. आपल्याला ट्रान्झिटिव्ह कंडिशन काय ए इज ए रिलेटेड टू बी आणि बी रिलेटेड टू सी असेल तरच ए सी चेक करायचं. इथं 4 4 आणि 4च्या पुढचा एलिमेंट मला दिलेला नाहीये. इथे असं आहे 5 5 आणखी आहे काय एलिमेंट नाहीये. 6 6 आणि 6 आणखी आहे का नाहीये. म्हणजे अशी इंडिव्हिज्युअल जर असतील तर यांचा विचार ट्रान्झिटिव्ह साठी करायचा नाही. ते ऑलरेडी ट्रान्झिटिव्ह कंडिशन सॅटिस्फाय करतात. ओके. मग या ठिकाणी सगळ्या टर्म एकमेकाशी कुठलाही घेतला तरी पहा. आता 3 6 आणि 6 6 घेतला तर 3 6 हा ऑलरेडी ते आहे. म्हणजे सगळेच्या सगळे एलिमेंट
ट्रान्झिटिव्ह कंडिशन सॅटिस्फाय करायला लागल्यात. मग इट इज किंवा आर इज ट्रान्झिटिव्ह. लक्षात आले. रिफ्लेक्सिव्ह आहे कारण 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 सगळेच्या सगळे एलिमेंट स्वतःशी रिलेटेड आहेत. सिमेट्रीमध्ये एक चेक केला आपण, एकच एलिमेंट सफिशियंट आहे. 1,2 आणि 2,1 यात दिसेना. कुठला एलिमेंट हा 1 6 आणि 6 1 6 1 आहे का? नाहीये. म्हणजे इट इज नॉट सिमेट्रिक. कुठला एक एलिमेंट चेक करा. प्रत्येक चेक करायची सिमेट्रीला आवश्यकता नाही. ट्रान्झिटिव्ह साठी मात्र सगळेच्या सगळे एलिमेंट मला एकदा ऑब्झर्व करावं लागतील. आणि जे सिंगल असतात या टाईपचे त्यांचा विचार करायचा नाही. त्याचा परिणाम ट्रान्झिटिव्हवर होणार नाही. जेवढे प्रेझेंट आहे, 2 असतील, पेअर असेल तर त्या पेअरचा तिसरा एलिमेंट आहे का एवढं चेक करायचं. ठीक आहे. एक दुसरं एक्झाम्पल घेतो. रिलेशन आर इन द सेट capital A which contain 1 2 3 and so on up to 14 defined as R is a relation is a set of all order pair x comma y such that 3x minus y is equal to 0. Check it is reflexive, symmetric and transitivity. आता या सेट मध्ये 1 ते 14 एलिमेंट आहेत. पहिलं काम करायचं, दिलेला सेट कुठला आहे माझा हे नीट ऑब्झर्व करून घ्या. 1 2 3 अँड सो ऑन टिल 14. ओके. रिलेशन काय दिली तुम्हाला? रिलेशन इज अ सेट ऑफ ऑल ऑर्डर पेअर एक्स वाय सच दॅट 3x मायनस वाय इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय? 3x मायनस वाय इज इक्वल टू 0 म्हणजे y इज इक्वल टू 3x. बरोबर आहे. म्हणजे y म्हणजे दुसरा एलिमेंट हा पहिल्याच्या तिप्पट असेल असा लिहिता येईल की हा 1 एलिमेंट आहे आणि y काय त्याचा तिप्पट आहे. 3 × 1 3 आहे. दुसरा 2 आहे. 2 ची तिप्पट किती? 6. तिसरा एलिमेंट घेतला मी 3 × 3 9 आणि असं मी चाललंय. पहिल्यांदा मी चेक करणार हे रिफ्लेक्सिव्ह आहे का. रिफ्लेक्सिव्ह साठी मला ए या सेट मधले प्रत्येक एलिमेंट स्वतःशी रिलेटेड पाहिजे या रिलेशन मध्ये. हा 1 आहे. 1 1 आहे का? नाही. म्हणजे पुढे चेक करत बसू नका की 1 इथे फक्त एलिमेंट लिहायचा. 1 1 डज नॉट बिलॉंग्स टू आर. देअरफॉर आर इज नॉट रिफ्लेक्सिव्ह. ठीक आहे. आता सिमेट्री बद्दल बोलू. हे रिलेशन सिमेट्रिक आहे का? सिमेट्रिक साठी तो एलिमेंट जो तुमच्या रिलेशन मध्ये आहे त्याच्या उलटचा एलिमेंट त्या रिलेशन मध्ये आहे का एवढं चेक करायचं मला. रिलेशन मध्ये 1 3 आहे. मग 3 1 यात आहे का? नाही. संपलं, मिटलं प्रकरण. 3 1 जर रिलेशन मध्ये नाही आहे याचा अर्थ आर इज नॉट सिमेट्रिक. किमान एक एलिमेंट असं शोधायचा. ओके. तो मिळाला नाही त्यामध्ये की पुढे चेक करायची आवश्यकता नाही. एक जरी एलिमेंट नसेल तर तो सिमेट्रिक नसतं. आता केस तिसरी आहे आपली ट्रान्झिटिव्हची. रिलेशन हे ट्रान्झिटिव्ह आहे का? ट्रान्झिटिव्ह साठी 2 एलिमेंट ऑलरेडी रिलेशन मध्ये पाहिजेत. हा आणि हा 2 आणि मग विचार करायचा की A, C त्यात आहे का. ओके. एक एकट्या एलिमेंटचा विचार करायचा नाही. एक एकटा म्हणजे पेअर असेल तरच विचार करायचा आणि एक एकटा असेल त्याला सोडून द्यायचं. त्यावेळेस ट्रान्झिटिव्ह असतंच त्या एलिमेंटसाठी. ओके. मग आता इथं पहा 1,3 आणि 3,9 A, B हा A B B C आहे. मग AC रिलेटेड आहे का? 1,9 यात आहे का? 1,9 असणं शक्यच नाही. कारण रिलेशन काय की y कसा लागलाय एक्सच्या तिप्पट. मग जर मी 1 घेतला तर 1 चे तिप्पट 3 येते. 9 येते का?
1,9 येणं शक्यच नाही. म्हणजे इथं 1,9 हा एलिमेंट यात नाही आहे आणि देअरफॉर आर इज नॉट ट्रान्झिटिव्ह. म्हणजे हे दिलेलं रिलेशन जे तुम्हाला आहे रिफ्लेक्सिव्ह नाही आहे. रिफ्लेक्सिव्ह नाही याचा अर्थ प्रत्येक एलिमेंट स्वतःशी रिलेटेड नाही. सिमेट्रिक नाही आहे. A, B असेल तर B, A पाहिजे. 1,3 आहे इथं 3,1 नाही आहे. सिमेट्रिक नाही. ट्रान्झिटिव्ह 1 3 शी रिलेटेड 3 9 शी रिलेटेड असेल तर 1 हा 9 शी रिलेटेड पाहिजे. पण 1,9 यात नाही आहे म्हणजे ट्रान्झिटिव्ह नाही आहे. ओके. तिसरा प्रॉब्लेम, द रिलेशन R in the set R of real number defined on R. R is a set of all order pair AB such that A is less than or equal to B square. आता चेक करा की यात रिफ्लेक्सिव्ह सिमेट्री आणि ट्रान्झिटिव्हिटी एक्झिस्ट होते का. दिलेला सेट तुमचा कुठला आहे पहा. हे रिलेशन आर आहे इन द सेट आर ऑफ रियल नंबर. तुम्हाला कुठला सेट दिलाय, रियल नंबरचा सेट दिलाय. राईट. म्हणजे तुमचा सेट कुठला आहे, हा जो ए असतो तो तुमचा आर आहे, सेट ऑफ रियल नंबर. ऑब्झर्व करा यामध्ये कुठले कुठले एलिमेंट आहेत. जेवढे सगळे रियल आहेत ते आहेत. इन्फानाइट एलिमेंट आहेत. ठीक आहे. आणि रिलेशन काय दिले तुम्हाला, रिलेशन दिले सेट ऑफ ऑल ऑर्डर पेअर A, B सच दॅट A इज लेस दॅन ऑर इक्वल टू B स्क्वेअर. यामध्ये आता इन्फानाइट एलिमेंट आहेत. चेक करणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे एक सिंगल एलिमेंट त्यात चेक करायचे आणि कंडिशनवरनं तुम्ही अंदाज घ्यायचा की तो रिफ्लेक्सिव्ह आहे का, सिमेट्रिक आहे का, या टाईपनं. ओके. मग पहिल्यांदा विचार करा रिफ्लेक्सिव्ह बद्दल. रिफ्लेक्सिव्ह आहे का हे चेक करण्यासाठी त्या रिलेशनमध्ये असे सगळे एलिमेंट पाहिजेत. तो आणि त्याची इमेज सेम असली पाहिजे. आणि मला रिलेशन काय दिले की पहिला एलिमेंट हा त्याच्या स्क्वेअर पेक्षा लहान आहे. ठीक आहे. बी एलिमेंट कसा आहे, त्याच्या स्क्वेअर पेक्षा. आता मला सांगा एक एलिमेंट मी घेतला 1, तर 1चा स्क्वेअर कसा आहे 1. मग यांच्यामध्ये रिलेशन काय, इक्वल टू. इथे इक्वल टू दिले का तुम्हाला, दिले. म्हणजे 1 बद्दल प्रॉब्लेम नाही. 2 जर एलिमेंट घेतला मी, 2चा स्क्वेअर किती 4. 2 हा कसा आहे 4 पेक्षा लहान आहे. 3चा स्क्वेअर किती 9, त्याच्यापेक्षा लहान आहे. 5 हा 25 पेक्षा लहान, त्याच्या स्क्वेअर पेक्षा लहान आहे. म्हणजे इथे येणारे जे पहिले एलिमेंट आहेत हे कसे आहेत, त्याच्या स्क्वेअर पेक्षा लहान आहेत. आलं का लक्षात. काही एलिमेंट घेतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येतील. आर हा सेट आहे. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16. या टाईपनं इन्फानाइट एलिमेंट मिळतील तुम्हाला. मग एलिमेंट हा पहिला पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, कुठलाही असेल. राईट. कारण मला कंडिशन काय दिली, ए हा माझा रियल नंबर आहे. ठीक आहे. रिफ्लेक्सिव्हसाठी 1 1 आहे पण 2 2 आहे का, कारण 2 हा रियल नंबर आहे, ए मध्ये आहे आपल्या. नाही. 2 2 नाही, 3 3 नाही, 4 4 नाही. कारण नंतरचे येणारे जे एलिमेंट आहे ते स्क्वेअरमध्ये आहे त्याच्या, आणि ते नक्कीच मोठे असणार. ओके. म्हणून मला माहिती आहे की हा 2 एलिमेंट त्याचा स्क्वेअर 2च असणं शक्य नाही. म्हणजे हा एलिमेंट या रिलेशनमध्ये नाही. याचा अर्थ आर इज नॉट रिफ्लेक्सिव्ह. ओके. दुसरी केस सिमेट्री बद्दल बोला. सिमेट्रिक मध्ये काय व्हायला लागले, ए हा बी सी रिलेटेड असेल त्या रिलेशनमध्ये, तर बी हा ए एलिमेंट
त्या रिलेशनमध्ये पाहिजे. मग आता पहा, इथं 2,4 आहे, 2,4, तर 4,2 त्याच्या उलट आहे का इथं? 4,2 येणं शक्यच नाही, कारण याचा स्क्वेअर लहान असणं शक्य आहे का? म्हणजे एका एलिमेंटला असं शक्य होणार नाही. याचा अर्थ क्लिअर आहे, 2,4 हा एलिमेंट या रिलेशन मधला आहे. मग आता 4,2 त्या रिलेशन मध्ये पाहिजे आहे का? 4,2 शक्यच नाही ना, कारण पहिल्याचा स्क्वेअर हा मोठाच असतो, 2 येणं शक्य नाही. म्हणजे इट इज नॉट सिमेट्रिक. ओके. तिसरी केस ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्हसाठी दोन एलिमेंट मला यात रिलेशनमध्ये पाहिजे. कसले? ए अँड बी आणि बी अँड सी बिलॉंग्स टू दॅट रिलेशन. तर मला चेक करायचंय की ए आणि सी त्या रिलेशनमध्ये आहेत का? पहा बरं, आता इथं 1 चा स्क्वेअर 4 आहे आणि 4 चा स्क्वेअर 16 आहे. मग आता 2 चा स्क्वेअर 16 आहे का? नाही. 2,6 इथं मिळणं शक्यच नाही. राईट. इथे लिहा 2,4 या रिलेशनमध्ये आहे आणि 4,16 आहे. बट 2,16 डज नॉट बिलॉंग्स टू दिस रिलेशन and therefore it is not transitive. आहे अडचण काही? Show that the relation R in the set Z. R is given by R is a set of all order pair AB such that 2 divides A minus B is an equivalence relation. ठीक आहे. मला काय प्रूव्ह करायचं आहे की हे रिलेशन जे आहे हे इक्विव्हॅलन्स आहे. इक्विव्हॅलन्स केव्हा असते? एखादं रिलेशन रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह तिन्ही असेल तर त्याला आपण रिफ्लेक्सिव्ह म्हणतो. म्हणजे हे रिलेशन मला रिफ्लेक्सिव्ह आहे दाखवायचं आहे, सिमेट्रिक आहे म्हणून दाखवायचं आहे आणि ट्रान्झिटिव्ह सुद्धा आहे हे दाखवायचं आहे. ओके. तुम्हाला मी काय सांगितलं? मी पहिल्यांदा पहिली स्टेप असेल, तुम्हाला दिलेला जो सेट आहे तो लिहा. काय दिलं तुम्हाला? की झेड आहे ना, कुठलं रिलेशन? आर इन द सेट झेड. झेड म्हणजे सेट ऑफ इंटिजर. बरोबर आहे. कुठले एलिमेंट येतात आठवा? 0 प्लस ऑर मायनस 1 प्लस ऑर मायनस 2 अँड सो ऑन. हा सेट आहे झेड. ओके. आता एक एक गोष्टी चेक करू. आता इन्फानाइट एलिमेंट जेव्हा येतात आणि मला इथं दाखवा म्हणून सांगितले, शो दॅट, तर मला डिटेल जाणं गरजेचं आहे, कारण हा ऑब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम नाही आहे. पहिली केस आहे रिफ्लेक्सिव्ह बद्दल. कसं लिहावं लागेल हे सांगतोय तुम्हाला. मला रिलेशन काय दिले? रिलेशन दिले मला 2 डिवाइड्स ए मायनस बी. ए म्हणजे पहिला एलिमेंट, बी दुसरा एलिमेंट, आणि दोघांची वजाबाकी म्हणजे ए कॉमा बी. ठीक आहे. आणि याला 2 ने भाग जातो. ठीक आहे. आता पहिल्यांदा रिफ्लेक्सिव्ह मध्ये कुठला एलिमेंट सिलेक्ट करतो आपण? हा, त्यामध्ये आहे का? म्हणजे एलिमेंट आणि त्याची इमेज सारखी असते. ओके. मग इथे मला लिहिता येईल की ए कॉमा ए बिलॉंग्स टू आर. या सेट मधला एक एलिमेंट घेतला मी आणि हा जर या रिलेशन मध्ये आहे याचा अर्थ असतो 2 डिवाइड्स ए मायनस ए. कारण रिफ्लेक्सिव्ह मध्ये दोन्ही एलिमेंट सेम असतात. पण ए मायनस ए म्हणजे काय? 0. म्हणजे 2 इज डिव्हिजिबल बाय, है ना, 2 डिवाइड्स 0. 0ला तर सगळ्यांनीच भाग जातोय, त्यामुळे प्रॉब्लेम येत नाही. राईट. म्हणजे आता यातला कुठलाही एलिमेंट घ्या ए झेड मधला, तो स्वतःमधून जर वजा केला तर 0च येणार नेहमी.
याचा अर्थ 0ला तर सगळ्यांनी 2 भाग जातोच, म्हणजे आर इज रिफ्लेक्सिव्ह. ठीक आहे. दुसरी केस आहे सिमेट्री. सिमेट्रिक आहे का नाही चेक करण्यासाठी राईट मला ए कॉमा बी हा जो एलिमेंट आहे त्या रिलेशन मधला घ्यायचा आहे आणि काय दाखवायचंय बी कॉमा ए सुद्धा त्या रिलेशन मध्ये आहे. ठीक आहे. तर मी हा एलिमेंट घेतो, याचा अर्थ काय रिलेशन मध्ये आहे, याचा अर्थ 2 डिवाइड्स ए मायनस बी. ओके. जर 2 ने ए मायनस बी ला भाग जात असेल, ए मायनस बी हा काय इंटिजर आहे, ए इंटिजर आहे, बी इंटिजर आहे आणि 2 इंटिजरची वजाबाकी इंटिजर असतो राईट. जर एका इंटिजरला 2 ने भाग जातो, समजा 4 हा इंटिजर आहे, त्याला 2 ने जर भाग जातो तर त्याच्या आहे ना निगेटिव्ह टर्मला सुद्धा 2 ने भाग जातो. -4/2 इज -2. म्हणजे मला काय म्हणता येईल 2 ऑल्सो डिवाइड्स -a मायनस बी. पण हा नंबर काय, हा नंबर आहे हा बी मायनस मायनस प्लस -a आणि बी मायनस ए चा अर्थ काय होतो, पहिला एलिमेंट ए मायनस बी चा अर्थ काय घेतला मी ए मायनस बी म्हणजे ए कॉमा बी. तर बी मायनस ए चा अर्थ काय होईल बी कॉमा ए. तर बी कॉमा ए हा सुद्धा यामध्ये यायला लागला आहे. म्हणजेच की हे आर जो आहे हा सिमेट्रिक आहे. लक्षात आलंय. ए मायनस ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर यातला आहे आणि रिलेशन आहे त्यांची वजाबाकीला 2 ने भाग जातोय. मग हा जो इंटिजर आहे हे मला माहिती आहे कारण मला झेड मधले एलिमेंट आहेत ए बी आणि 2 इंटिजरची वजाबाकी इंटिजर असते. तर इंटिजरला जर 2 ने भाग जात असो तर त्याच्या निगेटिव्ह इंटिजरला 2 ने भाग जातो. मग मला -a मायनस बीला सुद्धा 2 ने भाग जातो हे माहीत झाले. पण -a मायनस बीचाच अर्थ काय होतोय मायनस मल्टिप्लाय करून पहा बी मायनस ए होईल. बी मायनस एचा अर्थ काय लिहिता येईल मला रिलेशनमध्ये बी कॉमा ए आणि हा एलिमेंट रिलेशनमध्ये आहे कारण इथं भाग चाललाय म्हणजेच इट इज अ सिमेट्रिक. थर्ड जी केस आहे ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह मध्ये 3 एलिमेंट त्यापैकी 2 एलिमेंट ए बी त्या रिलेशनमध्ये पाहिजे आणि बी ए बी सी हा एक त्या रिलेशनमध्ये पाहिजे आणि मला दाखवायचं आहे की ए सी हा एलिमेंट याच्याशी रिलेटेड आहे म्हणजे त्या रिलेशनमध्ये आहे हे दाखवायचं आहे. माझं रिलेशन काय इथं माझं रिलेशन आहे की एलिमेंट हे इंटिजर आहेत आणि त्यांच्या दोघांचीही वजाबाकीला 2 ने भाग जातो. ओके. मग आता मला सांगा ही 2 एलिमेंट त्या रिलेशनमध्ये आहे याचा अर्थ काय की 2 डिवाइड्स ए मायनस बी राईट. आणि याचा अर्थ काय दुसऱ्या एलिमेंटचा हा सुद्धा रिलेशनमध्ये म्हणजे 2 डिवाइड्स बी मायनस सी राईट. हे मला माहिती आहे. तर हा एलिमेंट त्यात आहे का नाही चेक करायचं आहे. ओके. म्हणजे 2 डिवाइड्स ए मायनस सी आहे का नाही चेक करा. मग आणखी माझं मॅथमॅटिक्सचं नॉलेज आहे की हा इंटिजर आहे हा इंटिजर आहे आणि 2 इंटिजरची सम ही इंटिजरच असणार. ह्या दोघांची सम घ्या बरं. आता या इंटिजरला भाग जातोय 2 ने यालाही 2 ने भाग जातोय तर त्यांच्या समच्या एलिमेंटला 2 ने भाग नक्कीच जातो. आलं का लक्षात. मग या ठिकाणी जर बेरीज केली तर हा बी मायनस बी कॅन्सल होईल ए मायनस सी राहिला. ए मायनस सीलाच आपण ए कॉमा सी असं लिहिता येईल. ओके. हे रिलेशन आहे या 2 एलिमेंटमधलं. मग आता ए मायनस सीला नक्कीच 2 न भाग जाणार कारण या 2 एलिमेंटला 2 न भाग जात होता त्यांच्या बेरजेला 2 न भाग जातो म्हणजे या एलिमेंटला 2 न भाग जातो. 2 डिवाइड्स ए कॉमा सी बिलॉंग्स टू आर. याचा अर्थ काय झाला की ए कॉमा बी आर मध्ये होता बी कॉमा सी आर मध्ये होता तर ए कॉमा सी हा आर मध्ये आहे म्हणजे हे रिलेशन ट्रान्झिटिव्ह आहे.
आणि याचाच अर्थ ह्या रिफ्लेक्सिव्ह आहे, सिमेट्रिक आहे, ट्रान्झिटिव्ह आहे. तिन्ही पाहिलं आपण. रिफ्लेक्सिव्ह आहे, सिमेट्रिक आहे, ट्रान्झिटिव्ह आहे. म्हणजेच हे आर रिलेशन इज इक्विव्हॅलन्स. ओके, अडचण नसेल.